आज आहे 13/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, मनुष्य शारीरिक उन्नतीसाठी नियोजन करतात. आत्म्याच्या उन्नतीचे अथवा बढतीचे साधन बाबा सांगतात. ही बाबांची जबाबदारी आहे. प्रश्न आहे, मुलांची सदैव उन्नती होत राहावी यासाठी बाबा कोणते श्रीमत देतात? उत्तर आहे, मुलांनो, आपल्या उन्नतीसाठी 1. सदैव आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. आठवणीनेच आत्म्याची गंज निघेल. 2. कधीही भूतकाळातल्या गोष्टींची आठवण करू नका आणि भविष्यासाठी कोणतीही इच्छा ठेवू नका. 3. भले उदरनिर्वाहासाठी कर्म करा, परंतु जो काही वेळ मिळेल तो वाया घालवू नका. बाबांच्या आठवणीमध्ये वेळ सफल करा. 4. कमीत कमी 8 तास ईश्वरीय सेवा करा, तर तुमची उन्नती होत राहील. ओम शांती. आत्मिक बाबा बसून आत्मिक मुलांना अथवा आत्म्यांना समजावून सांगत आहेत. मनुष्य म्हणतात, आत्म्याची जबाबदारी आहे परमात्म्यावर. तेच सर्व आत्म्यांच्या उन्नतीचा आणि मनाच्या शांतीचा मार्ग सांगू शकतात. आत्मा राहते भ्रुकुटी मध्यावर, सर्वांपासून वेगळी. बहुसंख्य रोग शरीरामध्ये होतात. इथे भ्रुकुटीमध्ये नाही. भले डोके दुखेलही, परंतु जे आत्म्याचे तख्त अर्थात सिंहासन आहे तिथे कोणताही त्रास होणार नाही, कारण त्या सिंहासनावर आत्मा विराजमान आहे. आता आत्म्याची उन्नती करणारा अथवा शांती देणारा सर्जन तर एक परमात्माच आहे. जेव्हा आत्म्याची उन्नती होईल तेव्हा आत्म्याला हेल्थ वेल्थ अर्थात आरोग्य संपत्तीसुद्धा मिळेल. शरीरासाठी तर किती काहीही करा, त्यामुळे काही उन्नती होणार नाही. शरीराची काही ना काही कटकट तर असतेच. आत्म्याची उन्नती तर बाबांशिवाय कोणीही करू शकत नाही. जगातले बाकी सर्व शरीराच्या उन्नतीसाठी नियोजन करतात, परंतु आत्म्याची चढती कला किंवा उन्नती होत नाही. ते तर बाबाच शिकवतात. सर्व काही आत्म्यावर अवलंबून आहे. आत्मा 16 कला बनते आणि आत्माच मग एकदम कलाहीन होते. 16 कला बनतात, मग कला कमी कशा होतात हे देखील बाबा समजावून सांगतात. बाबा म्हणतात, सतयुगामध्ये तुम्हाला अथाह सुख होते. आत्मा चढत्या कलेमध्ये होती. इतर सत्संगामध्ये आत्म्याची उन्नती कशी होईल हे काहीच सांगितले जात नाही. ते देहाच्या भानामध्ये असतात. देह अभिमान आहे. बाबा तुम्हाला देही अभिमानी बनवतात. आत्मा जी तमोप्रधान बनली आहे तिला सतोप्रधान बनवायचे आहे. इथे सर्व आहेत आत्मिक गोष्टी, तिथे आहेत शारीरिक गोष्टी. सर्जन एक हृदय काढून दुसरे लावतात, त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही. आत्मा तर भ्रुकुटी मध्यावर राहते, तिचे ऑपरेशन इत्यादी काही होत नाही. अच्छा, बाबा समजावून सांगत आहेत की आत्म्याची उन्नती तर एकदाच होते. आत्मा जेव्हा तमोप्रधान बनते तेव्हा आत्म्याची उन्नती करणारे बाबा येतात. त्यांच्याशिवाय कोणत्याही आत्म्याची चढती कला होऊ शकत नाही. बाबा म्हणतात, हे घाणेरडे तमोप्रधान आत्मे माझ्याजवळ येऊ शकत नाहीत. तुमच्याकडे जेव्हा कोणी येतात तेव्हा म्हणतात, शांती कशी मिळेल किंवा उन्नती कशी होईल, परंतु हे जाणत नाहीत की उन्नतीनंतर आपण कुठे जाणार, काय होणार. बोलावतात, पतितापासून पावन बनवा, जीवनमुक्ती धामला घेऊन जा, तर आत्म्यांनाच घेऊन जातील ना. शरीरे तर इथेच नष्ट होऊन जातील, परंतु या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहेत. हे आहे ईश्वरीय मत. बाकी ती सर्व आहेत मानवी मते. ईश्वरीय मतामुळे एकदम आकाशात चढता शांतीधाम सुखधामामध्ये, मग ड्रामा अनुसार खाली देखील उतरायचेच आहे. आत्म्याच्या उन्नतीसाठी बाबांशिवाय दुसरा कोणीही सर्जन नाही.
सर्जन मग तुम्हाला आपसमान बनवतात. कोणी तर खूप जणांची चांगली उन्नती करतात, कोणी मध्यम, कोणी तिसऱ्या दर्जाची उन्नती करतात. आत्म्यांच्या उन्नतीसाठी जबाबदार आहेतच एक बाबा. दुनियेमध्ये हे कोणालाही माहीत नाही आहे. बाबा म्हणतात, या साधू इत्यादींचा उद्धार करण्यासाठी मी येतो. पहिल्यांदा जेव्हा आत्मा येते तेव्हा पवित्रच येते. आता बाबा आले आहेत सर्वांची उन्नती करण्यासाठी. नंबरवार पुरुषार्थ अनुसार तुमची बघा किती उन्नती होते आहे. तिथे तुम्हाला शरीर देखील फर्स्ट क्लास मिळते. बाबा आहेतच अविनाशी सर्जन. तेच येऊन तुमची उन्नती करतात. तर तुम्ही सर्वात उंच आपल्या स्वीट होममध्ये निघून जाल. ते लोक चंद्रावर जातात. अविनाशी सर्जन तुमची उन्नती करून देण्यासाठी म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बाबा विश्वातील मुलांना मुक्त करतात. जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये जाल तेव्हा बाकी सर्वजण शांतीधाममध्ये असणार. बाबा किती वंडरफुल अर्थात आश्चर्यकारक कार्य करतात. कमाल आहे बाबांची. तेव्हाच तर म्हणतात, तुम्हारी गतिमत तुम्ही जानो. आत्म्यातच मत आहे. आत्मा वेगळी झाली तर मत मिळू शकणार नाही. ईश्वरीय मतामुळे चढती कला, मानवी मतामुळे उतरती कला. हे देखील ड्रामामध्ये आधीपासूनच लिहिलेले आहे. ते लोक समजतात आता स्वर्ग बनला आहे. पुढे गेल्यावर कळेल की हा नरक आहे की स्वर्ग. भाषेवरून किती भांडणे करतात. दुःखी आहेत ना. स्वर्गामध्ये दुःख असत नाही. भूकंपसुद्धा होणार नाहीत. आता जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. मग स्वर्ग बनेल. नंतर अर्धा कल्प तो सुद्धा गायब होतो. म्हणतात, द्वारका समुद्राच्या खाली गेली. सोन्याच्या वस्तू खाली गाडल्या गेल्या आहेत. त्या तर भूकंपामुळेच खाली जातील. समुद्रात खोदून थोड्याच काढतील. जमीन खोदतात, त्यातून माल बाहेर काढतात. बाबा म्हणतात, मी सर्वांचा उपकार करता आहे. माझ्यावर मग सर्व अपकार करतात, शिव्या देतात. मी तर अपकारींवर सुद्धा उपकार करतो, तर माझी जरूर महिमा व्हायला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये बघा किती मान आहे. तुम्ही मुले सुद्धा बाबांची किती महिमा करता. चित्रामध्ये 32 गुण दाखवले आहेत. आता तुम्ही देखील बाबांप्रमाणे गुणवान बनत आहात, तर किती पुरुषार्थ केला पाहिजे. वेळ वाया घालवायचा नाही. सर्वोच्च बाबा शिकवत आहेत तर जरूर शिकले पाहिजे. हे अविनाशी पिता देखील आहेत, शिक्षकसुद्धा आहेत. मागाहून येणारे जुन्यांपेक्षा सुद्धा वेगाने जात आहेत. आता सर्व दुनियेची उन्नती होत आहे बाबांकडून. श्रीकृष्णाला देखील गुणवान बनविणारे बाबा आहेत. सर्वांना देणारे आहेत. इतर सर्व घेतात. हे घराणे बनत आहे नंबरवार पुरुषार्थानुसार. बेहदचे बाबा बघा किती गोड आणि किती प्रेमळ आहेत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाबांद्वारे आता सर्वांची उन्नती होत आहे. बाकी तर सर्वांना शिडी उतरायची आहे. कमाल आहे बाबांची. भले खा प्या, सर्व काही करा, फक्त बाबांचे गुण गा. असे नाही बाबांच्या आठवणीत राहिल्यामुळे जेवण जेवू शकत नाही. रात्रीचा खूप वेळ मोकळा मिळतो. 8 तास तर मोकळा वेळ आहे. बाबा म्हणतात, कमीत कमी 8 तास या गव्हर्नमेंटची सेवा करा. जे कोणी येतील त्यांना आत्म्याच्या उन्नतीसाठी मार्ग दाखवा. जीवनमुक्ती अर्थात विश्वाचे मालक आणि मुक्ती अर्थात ब्रह्मांडाचे मालक. हे समजावून सांगणे तर सोपे आहे ना, परंतु नशिबात नसेल तर काय करू शकणार. बाबा समजावून सांगत आहेत की बाबांच्या आठवणीशिवाय आत्म्याचा गंज निघू शकणार नाही. भले दिवसभर सारे ज्ञान ऐकवा, परंतु आत्म्याच्या उन्नतीचा उपाय आठवणीशिवाय दुसरा कोणताही नाही. बाबा मुलांना रोज रोज अतिशय प्रेमाने समजावून सांगतात, परंतु आपण आपली उन्नती करत आहोत की नाही.
हे प्रत्येकजण स्वतः समजू शकतो. हे केवळ तुम्हीच ऐकत नाही, परंतु सेंटरवरील सर्व मुले ऐकतात. हा टेप रेकॉर्डर ठेवला आहे. हा सुद्धा स्वतःमध्ये आवाज भरून अर्थात टेप करून जातो सेवेला. हा खूप सेवा देतो. मुले समजतात, आम्ही शिवबाबांची मुरली ऐकत आहोत. तुमच्याकडून ऐकल्याने इनडायरेक्ट होते, मग इथे येतात डायरेक्ट अर्थात सन्मुख ऐकण्यासाठी. मग बाबा ब्रह्मामुखद्वारा ऐकवतात किंवा मुखाद्वारे ज्ञान अमृत देतात. यावेळी दुनिया तमोप्रधान झाली आहे, तर तिच्यावर ज्ञानाचा पाऊस पाहिजे. तो पाण्याचा पाऊस तर खूप होत असतो. त्या पाण्याने तर कोणी पावन बनू शकत नाही. ही सर्व आहे ज्ञानाची गोष्ट. बाबा म्हणतात, आता जागे व्हा, मी तुम्हाला शांतीधामला घेऊन जाणार आहे. आत्म्याची उन्नती देखील यातच आहे. बाकी सर्व आहेत भौतिक गोष्टी. आत्मिक गोष्टी फक्त तुम्हीच ऐकता. पदमपती भाग्यशाली फक्त तुम्हीच बनता. बाबा आहेत गरीब निवाज अर्थात गरिबांचे कैवारी. गरीबच ऐकतात. त्यामुळे बाबा म्हणतात, अहिल्या गणिकांना देखील समजावून सांगा. सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात. ते आहे बेहदचे शिवालय. आता आहे बेहदचे वेश्यालय. एकदम तमोप्रधान आहे. यापेक्षा जास्त फरक नाही आहे. आता या पतित दुनियेला परिवर्तित व्हायचे आहे. भारतामध्येच रामराज्य आणि रावण राज्य असते. जेव्हा अनेक धर्म होतात तेव्हा अशांती होते. लढाया तर होतच राहतात. आता तर खूप जोरदार युद्ध होईल. प्रखर युद्ध होऊन मग बंद होईल, कारण राजसत्ता स्थापन होणार आहे. कर्मातीत अवस्था सुद्धा होणार आहे. आता तर कोणी सांगू शकत नाही. ती अवस्था आली की अभ्यास पूर्ण होईल. मग आपापल्या पुरुषार्थानुसार ट्रान्सफर होतील. या दुनियेला आग तर लागणारच आहे. पटापट विनाश होईल. त्याला खुनी नाहक खेळ अर्थात अनावश्यक रक्तरंजित खेळ म्हटले जाते. विनाकारण सर्व मरतील. रक्ताच्या नद्या वाहतील. मग दुधा तुपाच्या नद्या वाहतील. हाहाकारातून जय जयकार होईल. इतर सर्व अज्ञान निद्रेत झोपल्या झोपल्याच नष्ट होतील. खूप युक्तीने स्थापना होते. विघ्ने सुद्धा येतील. अत्याचार देखील होतील. आता मातांद्वारे स्वर्गाचे दार उघडेल. बरेच पुरुष देखील आहेत, परंतु माता जन्म देतात म्हणून त्यांना पुरुषांपेक्षा जास्त इनाम मिळते. स्वर्गामध्ये तर नंबरवार सर्व जातील. कोणाचे 2 जन्म पुरुषांचे सुद्धा असू शकतील. ड्रामामध्ये जो हिशोब नोंदलेला आहे तसेच होणार. आत्म्याची उन्नती झाल्यामुळे किती फरक पडतो. काही जण तर एकदम सर्वात उच्च दर्जाचे बनतात. कोणी तर अगदीच कमी दर्जाचे. कुठे राजा तर कुठे प्रजा. गोड गोड मुलांना बाबा समजावून सांगत आहेत, आता पुरुषार्थ करा. योगाद्वारे पवित्र बना, तेव्हाच धारणा होईल. ध्येय खूप उच्च आहे. स्वतःला आत्मा समजून अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. आत्म्याचे परमात्म्यावर प्रेम आहे ना, हे आहे आत्मिक प्रेम, ज्यामुळे आत्म्याची उन्नती होते. शारीरिक प्रेमामुळे पतित होतात. नशिबात नसेल तर भागंती होतात. यज्ञाचा खूप सांभाळ केला पाहिजे. मातांच्या पैशाने यज्ञाची सेवा होत आहे. इथे गरीबच श्रीमंत बनतात. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. तुम्ही आता अखंड सौभाग्यवती बनता. ही भावना सर्वांना येते. माळेचा मणी बनणाऱ्यांना किती चांगली भावना पाहिजे. शिवबाबांची आठवण करत सेवा करत राहिलात तर खूप उन्नती होऊ शकते. शिवबाबांच्या सेवेमध्ये शरीर देखील अर्पण केले पाहिजे. पूर्ण दिवस शुद्ध नशेमध्ये राहणे हे काही मावशीचे घर नाही आहे. बघितले पाहिजे आपण किती उन्नती केली आहे.
बाबा म्हणतात, भूतकाळाची आठवण करायची नाही, भविष्यासाठी अपेक्षा ठेवू नका, उदरनिर्वाहासाठी कर्म तर करायचे आहे. जो वेळ मिळेल त्यात बाबांची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. बाबा बंधनात असलेल्यांना देखील समजावून सांगतात की तुम्ही पतीला खूप नम्रपणे प्रेमाने समजावून सांगायचे आहे. कोणी मारले तरी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करा. स्वतःला वाचविण्याची चांगली युक्ती केली पाहिजे. दृष्टी अतिशय शीतल पाहिजे, कधी हलता कामा नये. याच्यावर अंगदचे देखील उदाहरण आहे. एकदम अडोल अर्थात दृढ होता. तुम्ही सर्वजण महावीर आहात. जे काही होऊन गेले त्याची आठवण करायची नाही. सदैव हर्षित राहायचे आहे. ड्रामावर अटळ राहायचे आहे. बाबा स्वतः म्हणतात, मी सुद्धा ड्रामाच्या बंधनात बांधलेला आहे, बाकी दुसरी कोणती गोष्ट नाही. श्रीकृष्णासाठी लिहिले आहे, स्वदर्शन चक्राने मारले. या सर्व कथा आहेत. बाबा तर हिंसा करू शकत नाहीत. हे बाबा तर शिक्षक आहेत. मारण्याची तर गोष्टच नाही. या सर्व गोष्टी या काळातल्या आहेत. एका बाजूला शेकडोंनी मनुष्य आहेत, दुसऱ्या बाजूला तुम्ही आहात. ज्यांना यायचे असेल ते येत राहतील. कल्पापूर्वीप्रमाणे पद प्राप्त करत राहतील. यामध्ये चमत्काराची काही गोष्ट नाही. बाबा दयाळू आहेत, दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. मग दुःख कसे देतील? अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कमीत कमी 8 तास ईश्वरीय गव्हर्नमेंटची सेवा करून आपला वेळ सफल करायचा आहे. बाबांसारखे गुणवान बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, जे घडून गेले त्याची आठवण करायची नाही. झाले ते झाले असे करून सदैव आनंदी राहायचे आहे. ड्रामावर दृढ राहायचे आहे. आजचे वरदान आहे, संकल्प, बोल आणि कर्मामधील व्यर्थाला समर्थमध्ये परिवर्तन करणारे होली हंस भव. संकल्प, बोल आणि कर्मामधील व्यर्थाला समर्थमध्ये परिवर्तन करणारे होली हंस भव. स्पष्टीकरण आहे, होली हंस याचा अर्थ आहे संकल्प, बोल आणि कर्मातील व्यर्थाला समर्थमध्ये परिवर्तन करणारे. कारण व्यर्थ जणू दगड असतो. दगडाला किंमत नसते, रत्नाला किंमत असते. होली हंस लगेच ओळखतो की ही कामाची वस्तू नाहीये, ही कामाची आहे. कर्म करत असताना फक्त ही आठवण इमर्ज राहावी की आम्ही राजयोगी नॉलेजफुल आत्मे, रूलिंग आणि कंट्रोलिंग पॉवरवाले आहोत, तर व्यर्थ जाऊ शकणार नाही. हीच स्मृती होली हंस बनविते. स्लोगन आहे, जे स्वतःला या देहरूपी घरामध्ये पाहुणे समजतात तेच निर्मोही अर्थात मोहरहित राहू शकतात. जे स्वतःला या देहरूपी घरामध्ये पाहुणे समजतात तेच निर्मोही अर्थात मोहरहित राहू शकतात. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, जसे जेव्हा असा कोणता दिवस असतो तेव्हा चालता फिरता ट्रॅफिकला देखील थांबवून 3 मिनिटे शांतीचा अभ्यास करवतात. चालू असलेल्या सर्व कामांना थांबवतात. असे तुम्ही कोणतेही काम करत असाल किंवा बोलत असाल तरी मध्ये मध्ये या संकल्पांच्या ट्रॅफिकला रोखण्याचा अभ्यास करा. 1 मिनिटासाठी तरी मनाच्या संकल्पांना, भले शरीराद्वारे चालू असलेल्या कामाला मध्येच थांबवून आपल्या फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित व्हा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.